हाय हॅलो नमस्कार सर्वांना. मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज सॅटर्डे आहे आणि 25 तारीख आणि आज आमचं शिफ्टिंग आहे. तुम्हाला तर माहितीच आहे की माझी शिफ्टिंगमध्येच बरीच धावपळ चालू आहे बऱ्याच दिवसापासून आणि काल पण मी कशी पॅकिंग करत होती हे मी तुम्हाला दाखवलं. आणि आता बरंचसं झालेलं आहे. तुम्ही बघू शकता माझ्या घरामध्ये कधीच एवढा पसारा नसेल पाहिला. तर आज शिफ्टिंगच्या निमित्ताने हा सगळा इकडे चारी बाजूला तुम्हाला सगळं सामानच दिसतंय. तर बऱ्यापैकी झालेलं आहे पॅकिंग. फायनल जे बॉक्स पॅक करणारे आहेत हे त्यांच्याचकडनं आम्ही करून घेणार आहोत. आणि किचनचे फक्त आता युटेन्सिल्स बाकी आहेत कारण ते त्यांच्याकडनं पॅक करून घ्यायचे आहेत व्यवस्थित. जे रॅप वगैरे करतात त्याने. आणि जे काही लिक्विड वगैरे आहे ना ते असं मी डब्यामध्ये केलेलं आहेत, बॉटल्स काचेच्या वगैरे, म्हणजे त्या डब्यामध्ये सेफ राहतील. असा जो स्टोरेज बॉक्स आहे त्यामध्ये हे सर्व काचेच्या ग्लासांचं बॉक्स वगैरे, तांदूळ वगैरे, हे अशा बॅग्स मी रेडी ठेवलेल्या आहेत. काही जे बॉक्स आहेत ते आता ते आल्यावरती बनवतील आणि पटापट ते पॅक करतील. तसं बरंचसं रेडी ठेवलेलं आहे आम्ही. आणि आता वेळ आलेली आहे जाण्याची. तर लास्ट मुमेंटपर्यंत मैत्रिणी पण भेटत होत्या. काल रात्रीसुद्धा अदिती आली होती भेटायला, माझी मैत्रीण. आणि कसं आहे लास्टच्या मुमेंटला खूप जास्त अटॅचमेंट होते सगळ्यांशी पुन्हा एकदा मैत्रिणींची, त्याच्यामुळे सोडून जाताना कठीण होतं. पण मूव ऑन तर केलंच पाहिजे. 6लाच आम्ही उठलेलो आहोत, फटाफट आमचं आवरून घेतलेलं आहे कारण 7:30ला गॅस कनेक्शन डिस्कनेक्ट होणार होतं. त्याच्यामुळे आता ते मगाशी बरोबर एक्झॅक्ट 7:30ला येऊन गॅस कनेक्शन काढून गेले. सकाळीच उठून मी भरपूर ब्रेडला जॅम लावून घेतले, चहा केला आणि आमचं फटाफट आवरलं जेणेकरून नाश्ता होऊन जाईल. कारण एकदा गॅस बंद झाला की थंड चहा प्यावी लागेल. आर्विकचं सुद्धा झालेलं आहे सर्व. आणि मी नॉर्मल कपड्यांवरतीच जाणार आहे कारण तिथे जाऊन सुद्धा भरपूर काम आहे, सगळं सेट करायचं आहे. त्याच्यामुळे चांगले कपडे घालून काही जाऊ शकत नाही. आणि एनिवे आम्ही कॅबनेच ट्रॅव्हल करणार आहोत. आणि आता येथील थोड्याच वेळात मूवर्स पॅकर्सवाले आणि मग ते स्टार्ट करतील त्यांचं काम. आणि मग त्याच्यामध्ये मंदार मग आम्ही डिवाईड करून घेतले. मंदार सर्व फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक्स ती लोक जेव्हा सगळं ओपन करत असतील तेव्हा ते चेक करतील, लक्ष ठेवतील. आणि मी किचनच्या सगळ्या गोष्टींवरती. आणि ज्या पण काही महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या आपल्यासोबत ठेवायच्या. मग जे डॉक्युमेंटपासून बाकी कुठल्याही त्या म्हणजे अननेसेसरी रिस्क नाही घ्यायची. तसं ते इथे काही होण्याचे चान्सेस असतात पण तरीसुद्धा आपल्या सामानाची आपण जितकी काळजी घेऊ शकतो ना, तर कोणावरती बाकी तुम्ही किती प्रोफेशनल लोक बोलवा. काही गोष्टी आहेत त्या आता मी पॅक करायला घेते आणि मग मूव्हर्स पॅकर झाल्यावरती कसं पॅक करतोय ते मी सर्व तुम्हाला दाखवेनच. काल रात्रीच मी गॅस पूर्ण चारही बाजूने सर्व क्लीन करून घेतलेलं आहे. फ्रीज राहिला कारण मग अतिथी आली रात्री, आम्ही गप्पा मारत बसलो तर म्हटलं की ठीक आहे राहू दे. सध्या तरी जितकं करता येईल तितकं केलेलं आहे कारण मला सुद्धा ना एकदम दमल्यासारखं होतं. असं कंटिन्यू काम करून श्वास घ्यायला मिळत नाही ना, तर असं दम लागल्यासारखं होतं. त्याच्यामुळे असं वाटतं की 2 मिनटं शांत बसते आणि श्वास घेते. पण त्या क्षणी आठवतं की काहीतरी आहे म्हणून पुढचं काम असं होऊन जातं. पण एनिवेज शिफ्टिंग म्हटल्यावर असं सगळं होतंच, सगळ्यांच्याच बाबतीत होतं. त्यामुळे माझ्या बाबतीत थोडं जास्त होतं फ्रिक्वेंटली, ती वेगळी गोष्ट आहे. बट इट्स ओके. इतका चेंज आपल्याला लाईफमध्ये मिळतो तर चांगलीच गोष्ट आहे ना. एकच गोष्टीमध्ये आपण बोर होत राहण्यापेक्षा सतत जर चेंज मिळत असेल तर आपलं माइंडसुद्धा तितकं फ्रेश होत राहतं आणि ॲक्टिव्ह राहतो आपण सगळं करण्यामध्ये. त्यामुळे प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्हली घ्यायची असते. आणि इथे आर्विक बसलेला आहे आणि आज त्याला आम्ही टी व्ही बघायला दिलेला आहे कारण आमची कामं चालू आहेत. तर तू इथे तिथे लुडबुड करणार, हे ते कैची घेऊन हे कामणार, त्याच्यापेक्षा त्याला थोडासा स्क्रीन टाईम दिलेला आहे. तर आता मी पुढचं करायला घेते, मग बोलते तुमच्याशी. शार्प 9 वाजता दिलेल्या वेळेवरती मूवर्स पॅकर्स आलेले आहेत आणि त्यांनी त्यांचं काम इतकं फास्ट चालू केलं. ते पण फर्निचर डिसअसेंबल करायचं होतं ते करून त्याला पूर्ण प्लास्टिक रॅप केलेलं आहे. शिवाय सर्व बॉक्सेस पॅक करून जे पण इलेक्ट्रॉनिक्स स्क्रॅचेस जाऊ शकतात त्याला ब्लँकेट रॅप करून प्लास्टिक रॅप करत आहेत. आणि त्यांच्याकडे असलेल्या छोट्याशा ट्रॉलीवरती 3 ते 4 वस्तू एकत्र बांधून ते अशा प्रकारे नेत होते ट्रकमध्ये लोड करण्यासाठी. हा शेवटचा व्ह्यू माझ्या बाल्कनीतला. हा बाल्कनीचा व्ह्यू आता दिसणार नाही आहे, नवीन दिसणार आहे. तर हा जो दिसतोय ना राईट मूव्हरचा तो आहे. तर तिकडे जाऊन सामान ते लोड करत आहेत. आणि जे काही महत्त्वाचं सामान आहे मी म्हटल्याप्रमाणे काही इम्पॉर्टंट आहे, काही पाण्याच्या बॉटल्स मी भरून घेतल्यात गेल्या लागणार म्हणून, लॅपटॉपची बॅग वगैरे असं सर्व मी एका साईडला ठेवलं आहे कारण चुकून ती लोक त्यांच्यासोबत ते लोड करतील. आता फायनली आम्ही घर सगळं व्यवस्थित हे करून चेक करू पूर्ण काही राहिलं नाही आहे ना. आणि मग त्यानंतर आम्ही हँडओव्हर देऊ, कीज वगैरे रिटर्न करू
मी वरती घरामध्ये थांबले आहे कारण इथून ते सर्व सामान नेत आहेत. तर मंदारखाली टेम्पोजवळ थांबले आहेत लक्ष ठेवण्यासाठी की ते सामान कसं लोड करत आहेत. किती झालं तरी आपल्याला आपल्या सामानाची भरपूर काळजी असते. किती घाई करत असले ना तरी व्यवस्थित करत होते कारण त्यांचं रोजचंच काम आहे ते. टेम्पो निघाल्यावरती मंदारना बिल्डिंगच्या ऑफिसमध्ये गेलेले आहेत हँडओव्हरची प्रोसिजर करण्यासाठी. आणि इथे वरती ना भरपूर कचरा झाला होता जो मी आता सर्व क्लिअर करून घेतलेला आहे. आणि थोड्याच वेळात आता मॅनेजमेंटची माणसं येतात घर चेक करण्यासाठी आणि त्यांना आपण कीज हँडओव्हर करायच्या. तर आता आम्ही कॅबमध्ये आहोत आणि निघालेलो आहोत. तर ऑलमोस्ट टेम्पो आमच्या आधी अर्धा पाऊण तास आधी गेला होता. आणि पुन्हा मी एकदा फायनली माझ्या मैत्रिणींना बाय करून आले आधीच्या बिल्डिंगमध्ये आणि मग फटाफट आम्ही निघालो. तर आता कॅबमध्ये आहोत. इथे आर्विक आहे, मंदार इथे पुढे आहेत. तर ते घर आता पुन्हा कसं आहे ते तर मी तुम्हाला दाखवेनच. आणि सेट करण्यामध्ये आणखी मला वेळ लागेल 1-2 दिवसामध्ये. आता माझ्या मैत्रिणी माझं तेच मस्करी करत होते की आजच्या आजच तू पूर्ण सेट करून टाकणारच बघ. आर्विक सीट डोंट डिस्टर्ब आर्विक. आर्विक आहे ना सारखं आहे ना ड्रायव्हर अंकलला ॲड्रेस सांगतो अबुधाबी. तर आमचा टेम्पोसुद्धा आमच्या बाजूने जाईल. त्यांना आम्हाला क्रॉस करायचं आहे ना, त्यांच्या आधी आम्हाला पोहोचायचं आहे. तर आम्ही ते सुद्धा लक्ष देतो आहे. इतर बरेच टेम्पो दिसले परंतु आमचा टेम्पो बराच पुढे निघून गेलेला आहे. इथे हे जे टेम्पो किंवा ट्रक्स असतात सामानाची ने-आण करणारे त्यांना एक पर्टिक्युलर स्पीड असतो. त्या स्पीडनेच गाडी चालवावी लागते. अगदी सामानाने लोडेड असू दे किंवा रिकामे असू दे. दुबईकडून अबुधाबीकडे जाताना तुम्हाला एका बाजूला हे सर्व असे विलास दिसतील. तर हे विलाससुद्धा शेअरिंगमध्ये तुम्ही रेंटवरती राहण्यासाठी घेऊ शकता. तर बऱ्याच फॅमिली असं राहणंसुद्धा प्रिफर करतात कारण बऱ्याच ठिकाणी किचन सेपरेट असतात. आणि विला शेअरिंग रेंट हा अप्रॉक्सिमेट सिमिलर असतो एखादा फ्लॅट रेंटवर घेण्या इतकं. आर्विक झोपला होता आणि जस्ट आता उठला आहे आणि आता आम्ही सुद्धा पोहोचलेलो आहोत. तर जस्ट आम्ही आता कॅबमधून उतरलेलो आहोत आणि हा एरिया आहे संपूर्ण आमच्या बिल्डिंग समोरचा. अगदी बिल्डिंगच्या समोर दिसतं ते म्हणजे पार्क आणि ही आहे आमची बिल्डिंग. तर हा असा एंट्रन्स आहे बिल्डिंगचा आणि समोरच राईट मूव्हर्सचा टेम्पो आहे जो सामानासकट आमच्या आधीच पोहोचलेला आहे. इकडच्या बिल्डिंग जुन्या असल्या ना तरी प्रॉपर मेंटेन असतात त्याच्यामुळे त्या छानच वाटतात. आणि बिल्डिंगच्या एंट्रन्सची ही अशी लॉबी आहे आणि वरती फ्लोअरवरती आल्यावरती ही अशी लॉबी आहे. चला तर माझ्या नवीन घरामध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते. मंदार मला म्हणतात माप ओलांडून जातेस का घरात. एंट्री करताना माझा हा एंट्रन्सचा व्हिडिओ राहिला होता जो मी नंतर शूट केला जो आता मी इथे शेअर करते. Finally we got the room which we tried a lot for yes. which we took almost 15 days of efforts. 15 दिवसापेक्षा जास्त आम्ही रिझर्व करून ठेवली होती आणि ॲक्च्युली 9th फ्लोअर आम्ही केला होता पण अजिबात रूम मिळणं खूप मुश्किल होतं आणि त्यामुळे फर्स्ट फ्लोअरची जी मिळाली आम्हाला अवेलेबल झाली ती आम्ही घेतलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता व्ह्यू इतका सुंदर आहे. हा इथून आहे कॉर्निशचा व्ह्यू. हा इथून पूर्ण असा दिसतो हा व्ह्यू. इथे हा पार्क आहे पूर्ण घराच्या अगदी समोर. संपूर्ण लिव्हिंग रूम कर्व शेपमध्ये आहे आणि त्यामुळेच आहे ना विंडोमधून चांगला व्ह्यू कवर होतो. दिस इज द बेडरूम आणि हा बेडरूमचा व्ह्यू आहे. आर्विक कसं वाटलं. हो तुला कसं वाटलं आर्विक रूम. हा न्यू होम आणि बाल्कनी आहेत इथे. बेडरूमला अटॅच एक छोटी बाल्कनी आहे आणि किचनला सुद्धा असे सेम आहे. तर हा आहे व्ह्यू बेडरूमचा. एंट्रीला या बाजूला तुम्हाला वॉशरूम दिसेल, या बाजूला वॉर्डरोब आहे आणि हे आहे मोठं असं किचन. ते कसं वाटलं आमचं नवीन घर.
आम्ही इतकं वेट केलेलं आहे, आम्ही खूप रूम पाहिले, पण या व्ह्यूसाठी आणि या लोकेशनसाठी आम्ही खूप जास्त ट्राय केलेलं आहे. आता सर्व सामान आलेलं आहे घरामध्ये आणि असेंबल करणं चालू आहे. आता 2:30 वाजलेले आहेत दुपारचे आणि आम्ही लंचला बाहेर पडलेलो आहोत. खालीच भावना म्हणून रेस्टॉरंट आहे, तिथे जातो आहे. अगदी समोर मला कुठलं झाड दिसलं आहे तर आंब्याचं झाड, जे दुबईमध्ये कुठेच नव्हतं. आणि जेव्हा पण फेस्टिवलला आंब्याची पानं इतकी महाग ना, 80-100 रुपयाला 4 ते 5 आंब्याची पानं विकत घ्यावी लागायची. आणि इकडे पूर्ण आंब्याचं झाड, ते पण बिल्डिंगच्या खाली. म्हणजे मला बघून इतका आनंद झाला आहे. म्हणजे जेव्हा पण मी अबुधाबीमध्ये आता घर बघत होती ना, त्यावेळी मी आंब्याचं झाड आजूबाजूला बघायची. पण हे अनएक्सपेक्टेड होतं की जिथे आता आम्ही राहायला आलो आहे त्याच्या खालीच आहे. हा ना, सगळ्यात महत्त्वाचं माझ्यासाठी आंब्याचं झाड, जे मला दुबईमध्ये कुठेच नाही. आणि आपण जर लावली ना आपल्या मनाने कुठली झाडं खाली स्ट्रीटला, तर काढून टाकायची, चालायचं नाही, असं माझ्या मैत्रिणीने सांगितलं होतं. पण इथे आणि सगळं आहे, जिमपासून सलोनपासून खाली उतरल्यावरती अगदी जवळ छोटे छोटे जे शॉप्स असतात आपल्याकडे, जसे जनरल स्टोर्स असतात तसे सुद्धा आहेत माझ्या बिल्डिंगच्या अगदी खाली. त्याला बकाला म्हणतात इथे. आणि ते सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे. हा अगदी 1 मिनिटाच्या अंतरावरती पण नाही, हा एक CM हायपर मार्केट आहे. ओके. आणि हा सर्व आजूबाजूचा एरिया आहे. आणि बाकी तर सर्व तुम्ही आता हळूहळू बघणारच आहात. आणि खूप जास्त ऊन आहे. त्या एंडला जी पहिली बिल्डिंग आहे ती आमची. आणि हां, आणि हे मेडिक्लिनिक हॉस्पिटल आहे, नूर हॉस्पिटल, अल नूर हॉस्पिटल. इथे फार्मसी आहे दमन. त्याच्यानंतर इथे सलोन आहे आणि बेकरी वगैरे असं बरंच सर्व आहे. आणि मूव्हर्स पॅकर्स आले, त्यांच्याकडनं आम्ही फक्त इलेक्ट्रॉनिक्स आणि फर्निचर मी सगळं सेट करून घेतलं, सगळं इन्स्टॉल करून घेतलं, पुन्हा असेंबल करून घेतलं. आणि जे पण बॉक्सेस होते ना, ते मी त्यांना सांगितलं फक्त ओपन करून ठेवा. कारण कसं आहे, जर त्यातलं पुन्हा त्यांना काढायला सांगितलं ना, तर घरात इतका पसारा दिसेल ना. आणि मग मला जसं आता जमेल ना तसं मी 1-1, 2-2 बॉक्स आहे ना उद्यापर्यंत सगळे क्लिअर करून टाकेल. आणि म्हणजे घरात पसारा न होता क्लीन करून मला 1-1 बॉक्समधलं सगळं काढून व्यवस्थित क्लीन करून सेट करता येईल ना. त्यामुळे मी जस्ट त्यांच्याकडनं बॉक्सेस ओपन करून घेतलेत. तर हे भावना म्हणून अगदी छोटंसंच रेस्टॉरंट आहे, पण आपलं प्रॉपर इंडियन फूड खायला मिळतं, तर मग मस्त वाटतं. तर आता ऑर्डर आलेली आहे, आता जेवून घेतो आणि इथून घरी जाऊन पुन्हा कामाला सुरुवात करायची आहे. तर दुपारी जेवून आल्यानंतर मी जे कामाला लागले ते आता 8:15 वाजलेले आहेत. आणि खूप जास्त थकलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे 4 बॉक्स रिकामे केलेले आहेत मी किचनच्या सामानाचे. कारण जेव्हा आपण पॅक करत होतो ना, तेव्हा माझे आणि सगळ्यांचेच धुळीचे हात लागतात, कारण आपण सगळं सामान आवरत असतो. तर मी प्रत्येक गोष्ट ना ही घासून पुसून सगळं लावलेलं आहे. इकडे सुद्धा सामान बऱ्यापैकी माझं लावून झालेलं आहे. आणि किचनसुद्धा मोठं आहे. वॉशिंग मशीन फक्त आतमध्ये जे पाईपचं कनेक्शन करायचं ना, तर तो माणूस येणार आहे. बाकी वायफाय कनेक्शन, इलेक्ट्रिसिटी, वॉटर सगळं चालू झालेलं आहे. आणि आता रात्री आहे ना, या बॉक्समध्ये संपूर्ण युटेन्सिल्स आहेत, सर्व भांडी आहे, तर ती मला तेवढी घासून लावायची आहेत. तर आत्ता आम्हाला जायचं आहे खाली काही गोष्टी आणण्यासाठी, घरामध्ये काही एक्सटेन्शन्स वगैरे आणायचे आहेत. तर डे टू डेला चाललो आहे आम्ही. आणि मग तसंच आम्ही डिनर करून येणार. पण मग ही भांडी आहे ना मी आता रात्री आल्यावरती घासणार, म्हणजे जेवून आल्यावरती. म्हणजे मला संपूर्ण ओट्यावरती यांना पालती घालता येतील आणि नितळतील रात्रभर. म्हणजे सकाळी मी फटाफट सर्व भांडी यांना लावून घेऊ शकते. हे काही कडधान्य आहेत ते मला फ्रीजमध्ये, तर फ्रीजसुद्धा मी क्लीन करून घेतला, सर्व लावून घेतलेलं आहे. आता शक्यतो फार कमी सामान होतं, जेणेकरून मग खूप जास्त शिफ्टिंगसाठी फ्रीजमधलं सामान नको, त्यामुळे तर तसं सगळं प्लॅन करून केलं होतं मी. तर इथे आता असे ओपन स्पेस आहे ज्याच्यामध्ये कांदे वगैरे छान ठेवू शकते, म्हणजे हवा लागत राहील. आणि हा संपूर्ण ओठा आहे, इथे ओटा आहे, ते सुद्धा ना मस्त अशी स्पेस आहे. तर इथे ना छान असं काहीतरी डेकोरेट करायला पण मी ठेवू शकते. तर इथे फायर एक्सटिंग्विशरसुद्धा आहे मागे. तर मी सगळ्यात पहिल्यांदा आता फ्रेश होणार आहे आणि मग मस्त रेडी होऊन आहे ना खाली उतरणार आहे थोडीशी खरेदी करण्यासाठी आणि डिनरसाठी. इथे सुद्धा अजून आहे बरेच गोष्टी ज्या लावायच्या आहेत, तर ते हळूहळू सगळं करतो आहे. आणि आता किचनच्या बाल्कनीतून व्ह्यू कसा दिसतोय संध्याकाळचा, तर तो दाखवते तुम्हाला.
आमच्या बिल्डिंगच्या खाली जे आहे ते कॅफे आहे, फॅब म्हणून बँक आहे ज्याची बिल्डिंग आहे. आणि इथे तुम्ही बघू शकताय ही जी आहे ती मॉस्क आहे आणि तिकडे त्या बाजूला पार्क आहे आणि अगदी समोर त्या बाजूला जे आहे ते कॉर्निश आहे स्ट्रेट. हाय हॅलो. तर काल नंतर मी आज व्हिडिओ कंटिन्यू करते कारण काल रात्री आम्ही जेवून येताना खूप लेटसुद्धा झाला कारण जेवून आम्ही गेलो डे टू डेला. घरातल्या काही गोष्टी घ्यायच्या होत्या आणि तुम्ही बघितलंच की ही जी विंडो आहे ती राऊंड शेपमध्ये आहे, तर त्याच्यासाठी नवीन रॉड आणि कर्टन वगैरे सर्व घ्यायचं आहे. तर ते बघण्यासाठी आणि आणखी काही घरासाठी गोष्टी घ्यायच्या होत्या त्यासाठी आम्ही गेलो होतो. आणि इतकेच पाय वगैरे दुखत होते ना, खूप थकायला झालं होतं. त्याच्यामुळे मी रात्री आल्यावरती सरळ आम्ही मग रेस्ट घेतली, काहीच केलं नाही. मग सकाळी उठल्यावरती पुन्हा तितक्याच जोरात काम चालू केलं. आणि काल तुम्ही पाहिलं असेल की हॉलमध्ये खूप जास्त पसारा होता, खूप बॉक्सेस होते, सर्व रिकामे केले. आज आम्ही सर्व सेट केलेलं आहे, सामान पूर्ण सर्व क्लीन केलेलं आहे. आणि आता तुम्ही बघू शकता घर कसं दिसतंय. मंदार बसलेलं आहे. खूप आता थोडंसं रिलॅक्स आम्ही बसलोय. 2 दिवस आमची अशीच धावपळ चालू होती जोरात. आज 4 ते 4 साडेचार वाजले आज पण सगळं आटपायला. आणि हे आता फक्त आहेत ना हे डिस्कार्ड करायचे आहेत बॉक्सेसतील. बाकी सर्व फोल्ड करून आम्ही असे बेडच्या मागे ठेवलेले आहेत सध्या तरी. आणि बस आता फक्त इथे देवाचं सामान आहे आणि देव मांडायचे आहेत, पूजा करायची आहे. तर बेडरूमसुद्धा पूर्ण व्यवस्थित सेट झालेलं आहे. टोटल 11 बॉक्स होते आणि अजून बॅग्स होत्या भरपूर आणि इलेक्ट्रॉनिक फर्निचर सर्व आज आम्ही संध्याकाळी 4-4:30पर्यंत सेट करून घेतलं. त्यानंतर मंदार आर्विकला घेऊन खाली पार्कमध्ये गेले समोर, मस्त तो खेळूनसुद्धा आला. तर जी रात्री भांडी घासायची होती ना, तर त्यातली बरीचशी आज दिवसभरात लागली जेवण करताना वगैरे, त्यामुळे ती अर्धी घासली आणि अजून थोडीशी बाकी आहे. तर आता जी जशी लागेल ना तशी मी करणार आहे कारण खूप जास्त थकायला होतं. काल आम्ही दुपारी इथे पोहोचलो 12:30ला, त्याच्यानंतर तर फक्त सामान ती लोकं लावून गेली. संध्याकाळी 4 वाजता जे चालू केलं असेल आम्ही घर सेट करायला ना, ते आज संध्याकाळी 4 वाजता संपलेलं आहे. म्हणजे 1 दिवसात आम्ही संपूर्ण घर सेट केलेलं आहे. आणि आता रात्रीचं डिनरसुद्धा ऑर्डर केलेलं आहे आणि मग आता जेवून घेऊ थोड्याच वेळात. तर कालचा व्हिडिओ एंड करायचा राहिला होता, त्याच्यामुळे मग मी आज आता छोटासा व्हिडिओ बनवला. तर आमची शिफ्टिंग कशी झाली दुबई टू अबुधाबी, कालपासून जी सुरुवात केली होती ती आज संपली. हे सर्व व्लॉग्स ना थोडे लेट येतील. आम्ही इथे 25 तारखेला राहायला आलेलो आहोत, पण एडिट करायला आणि सगळं करायला थोडा वेळ लागेल मला. तर आय होप थोडे लेट येतील तुमच्यापर्यंत माझे व्लॉग, पण तुम्हाला ते आवडतील. आणि भेटू पुन्हा नवीन व्लॉगमध्ये. तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय, गुड नाईट.